इंटकशी संलग्न राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाला छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. नदीकाठच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी तसंच विविध नाल्यांमधून येणारं मैला मिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय. प्रदूषण कमी करण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना राबवल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत प्रोसेसिंग कामगार संघटनेनं पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरवून इचलकरंजीतील प्रोसेसिंग उद्योगांवर होत असलेल्या कारवायांमुळे अनेक प्रोसेसिंग युनिट बंद पडून कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भीती व्यक्त केली. आम्ही जी जमीन घेतलेली आहे त्यामध्ये पाणी सोडतोय, त्याच्यावरती आमची जेवढी क्षेत्र आमचं जेवढं प्रोसेस चालतात तेवढं चालायला आम्हाला परवानगी मिळायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं त्यांनी येऊन आमच्या प्रोसेसमध्ये CDPमध्ये घुसून CDP बंद पाडलेला आहे. भले त्यात MPCB होतं आणि तहसीलदार साहेब होते, पण आमच्या मते हे जसं चुकीचं झालं तरी हरकत नाही. आम्ही अजून शेती दाखवायला तयार आहोत. शेती त्यांनी प्रामाणिकपणे बघावी, त्यात काय असेल ते आम्हाला उणिवा सांगाव्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याची आमची तयारी आहे. आमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो त्यांनी लक्षात घ्यावा. आमच्या ट्रीटमेंटची फॅसिलिटी बघावी, आम्ही काय ट्रीटमेंट करतो आहे, त्या पाण्याचं सॅम्पल चेक करून आम्हाला रिपोर्ट द्यावा. आणि हे 24 तास अव्याहतपणे गेले 12 वर्ष आमचं चालू आहे. त्याचे रिपोर्ट्स MPCBच्या वेबसाईटवरती ऑनलाईन अवेलेबल आहे. तर त्यांनी तो सगळा अभ्यास करावा. विनाकारण आमच्याच फक्त मागं लागून आम्हालाच त्रास देऊन आमचे व्यवसाय बंद पडू नयेत अशी आमची त्यांना रिक्वेस्ट आहे. हा काय आरेरावीचा विषय नाही आहे. काही वेळा रागाच्या भरात आमच्यातनं काही चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये, तो उद्देशानं झाला असा विषय नाही, तो तात्विक त्यावेळेचा विषय असू शकतो. पण आमचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत ते आंदोलकांनी पण समजून घ्यावे आणि आम्हाला थोडासा न्याय द्यावा, आम्हाला वेळ द्यावा. आणि एवढं आम्ही तळमळीनं चालवतो आहे त्याचं त्यांनी थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं व्यवस्थित. आणि आम्ही आमच्या आमदार खासदारांना पण रिक्वेस्ट करतो की आमच्या पाठीवर थोडे हात ठेवावा आणि आम्हाला थोडी जमीन मिळवून द्यायचा प्रयत्न करावा, आमची रिक्वेस्ट आहे. आता कसं आहे, तुर्तास त्यांनी आमचं CDP सील केलेलं आहे की जी आता खरं तर आमच्याकडं असं अचानक प्रोसेस बंद करता येत नाही, कारण आमचा माल पाण्यात असतो, काही असतो, भले आमचं थोड्या प्रमाणात चालू होतं, पण तो माल सेव्ह करायसाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला पाहिजे. तेवढ्या वेळापुरतं तर हे केलं पाहिजे. पण आमची तशी अपेक्षाच नाही. आमचं म्हणणं असं आहे की जी आम्ही त्या क्षेत्र तयार केलेलं आहे ते तुम्ही तपासावं लवकरात लवकर आणि आम्हाला सील काढून लवकरात लवकर CDP चालू करायची मोकळीक द्यावी. संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देत पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भोसले, उपाध्यक्ष प्रदीप शाह, दशरथ मोहिते, जनरल सेक्रेटरी राजेंद्र ववटे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसंच इचलकरंजीसह परिसरातील प्रोसेसिंग उद्योगांशी संबंधित हजारो कामगार सहभागी झाले होते.